उत्साही करून टाकतो. श्रद्धेने देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजारी कपाळाला 4 बोटं भंडाऱ्याची लावतात. स्त्री पुरुष आबालवृद्धांनाही भंडारा लावला जातो आणि लोकही श्रद्धेने तो कपाळावर लावून घेतात. जेजुरीचा खंडोबा लाखो भाविकांचं आराध्य दैवत आहे. पुण्यापासून 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं जेजुरी हे गाव म्हणजेच खंडोबांचे अत्यंत जागृत स्थान आहे. 9 लाख पायरी असलेला हा गड सोन्याची जेजुरी असा ओळखला जातो. या जेजुरीचं वर्णन केलं आहे त्या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून 3 वेळा साजरा होतो. या भंडारा उत्सवात संपूर्ण गडावर भंडाऱ्याची उधळण केली जाते. त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाच्या छटा पसरतात. अगदी आकाश सुद्धा पिवळं धमक होऊन जातं. ही रंगछटा अगदी सोन्यासारखी दिसते म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. हा भंडारा उधळताना भाविक येळकोट येळकोट जय मल्हार असा गजरही करतात. मल्हार हे खंडोबांचंच एक नाव. मनी आणि मल्ल या 2 दैत्यांचा पराभव केल्यानंतर